नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण बघितलं गेले काही आठवडे किंवा गेले काही एपिसोड्स ही धमाल ही गंमत काहीशी वेगळी झालेली आहे. मला तर काही जणांचे SMS आले, त्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की घराचा उंबरठा ओलांडून गेलेली जी ताई असते ना, ती कुठल्या तरी सणासुदीलाच फक्त येते, अन्यथा तिचं येणं तसं कमीच असतं माहेरी. आणि त्याचबरोबर जी ताई घराचा उंबरठा ओलांडून पलीकडच्या घरात गेलेली आहे, तिला सुद्धा नकळत दिलेला विश्वास असतो की ताई, तू जरी वहिनी झालेली असलीस तरी सुद्धा काळजी करू नको, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत, तुझी सदैव आम्हाला आठवण आहे. आजच्या भागात आपण भेटणार आहोत मोहिते कुटुंबाला. दिया देवेंद्र मोहिते या वहिनी, आणि मोहिते कुटुंबातून जी गायकवाड कुटुंबात जाऊन वहिनी झालेली आहे, पूनम चेतन गायकवाड, त्यांनाही भेटणार आहोत. नमस्कार. कुठलं माहेर? माहेर ऐरोली. नमस्कार. नमस्कार. आपण काय करता? मी इंजिनियर आहे. अंधेरीमध्ये एका कंपनीमध्ये जॉब करतो. बालपण कुठलं तुमचं? बालपण मी चटाचा, म्हणजे जिल्हा आता तालुका पालघर मध्ये चटा गाव आहे तिथला. तुम्ही काय करता? मी सध्या पालघर येथे कम्प्युटर टीचर म्हणून जॉबला आहे, सरस्वती विद्यालयात. उखाणा नाही घेतला? अरे काहीतरी राहिलं. हा घ्या घ्या घ्या. सासू माझी प्रेमळ, ननन माझी हौशी, देवेंद्राचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. अरे वा, छान छान छान. मग आता जरा कुठली प्रेमळ सासू आहे जरा ओळख करून द्या. सासूबाई आज आला नाही आहेत. अच्छा, आज आलेले नाही. नाही. बरं, बाकी त्यांची ओळख करून देणार. कोण कोण आले? बरं, हे माझे मोठे दीर. नमस्कार. ही छोटी जाऊबाई. नमस्कार. ह्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. त्यात ताई. नमस्कार. त्या मावशी. नमस्कार. ती ननन. कुठली ननन? ती. हा, नमस्कार. नमस्कार. ते भाऊजी. नमस्कार. आणि ती भाची. नमस्कार. ती वहिनी. नमस्कार. ह्या दोन्ही माम्या. माम्या. आणि मागे मामा आहेत. नमस्कार मामा. मामांचा मुलगा. नमस्कार मामा. आणि ते भाऊजी. नमस्कार भाऊजी. आता मला तुम्ही सांगा, कसं जमलं? खरं तर माझे बाबा आणि आम्ही सगळे यांना मुलगी बघायला एकत्रच जायचो. यांना मुलगी बघायला तुम्ही जायचात म्हणजे काय? यांचे भाऊजी ते माझे चुलत काका लागतात. आणि ते नेहमी म्हणायचे बाबांना की मिळवण्यासाठी मुलगी बघायची आहे, मुलगी बघायची आहे. तर बाबा म्हणायचे ठीक आहे आपण जाऊ. मग मुलगी बघायला सांगितलं की आम्ही सगळेच त्यांच्यावर जायचो मुलगी बघायला. काय सांगता तुम्ही पण? व्हेरी गुड. मग काय कुठल्या सगळ्या नापसंत केल्या तुम्ही? हो, 4 मुली त्यांनी रिजेक्ट केल्या. आवडल्या की नव्हत्या माहित नाही, पण त्यांनी काय रिजेक्ट केल्या तुम्ही? नाही, कसं आहे की मग जमायचं नाही की कुठे लांबचं, म्हणजे आता पालघरचा आमचा एरिया झाला, तिथे कोणी यायला जमत नव्हतं. त्यावेळेला काय तुम्ही इकडे सिलेक्ट केली का? मला सांगा, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा गेलात आणि ह्या सगळे जणी तुमच्या बरोबर आले, त्यावेळेला तुमचं यांच्याशी बोलणं नाही झालं? नाही, नॉर्मली आम्ही बोलायचो. नॉर्मली बोलायचं. हा, मग पुढे काय गोड असतं? सांगा ना, काय सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या डोळ्यासमोर? काय नाही, मग मुलगी बघायला म्हटलं की आम्ही सगळेच जायचो. माझ्या आणि माहित नाही, नंतर नाही म्हणून यायचं उत्तर. आणि मग नंतर असं बोलणं झालं सगळ्यांचं की तुम्ही सगळ्यांसाठी मुलगी बघता, तर तुमचीच मुलगी का नको? का हो असं केलं तुम्ही? आता घरी येणं जाणं तर होतंच की, आणि स्वभाव वगैरे एकमेकांचा कळलेला. इव्हन पहिली गोष्ट म्हणजे की मी गावातला माणूस आहे, म्हणजे गावातच राहणार, इकडनंच आपल्याला अपडाऊन. आणि जरी मुंबईला राहायचं झालं तरी आपल्याला एवढ्या लवकर तरी शक्य नाहीये. मग या तयार झाल्या? हो, या तयार. का हो झाले? का आता 4 मुली बघितल्या आहेत, 4 रिजेक्ट झालेत, परत अजून कोणतरी आवडायच्या आत हो म्हटलेलं बरं, हो की नाही? असं काय नव्हतं. असं काय नव्हतं. काय गप्पा तुम्ही दोघांनी मिळून जाता जाता प्रवासात ठरवलेलं आहे, खरं आहे ना? नाही, पण तुमच्या मनात आला होता इतका मुली बघतोय तर आपला विचार करावा, असं कधी वाटलं होतं? असं कधीच नव्हतं वाटलं. मग कसं वाटलं? बाबांनी विषय काढला, मग हो, आणि मग लग्न जमलं. व्हेरी गुड. मग तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तुमच्या बहिणीचं लग्न झालं होतं, म्हणजे तुमच्या नंदेचं? हो, आमचं 11 मे आणि नंदेचं 12 मे. 12 मे 2013. 2013. मग त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी लग्न झालं. मग आता नणंद कुठे असते? नणंद विरारला असते. विरारला? हा. मग त्यांना बोलवूया. बोलवा ना. ताई. ताई या.
नमस्कार. नमस्कार. कसं गेलं बालपण? एकदम मजेत. घरामध्ये सर्वात लाड, एकदम लहान छोटी, त्यामुळे लाडात गेलं एकदम. कोणी जास्त लाड केले? बाबांनी. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं पूर्ण बालपण ठाण्यामध्ये गेलं. कशी आहे वहिनी? कशी आहे? वहिनीचा स्वभाव एकदम छान आहे. कसं काय एका दिवसात कळला? एका दिवसात नाहीये, पहिल्यापासून आम्ही जेव्हा भाऊसाठी मुलगी बघायला जायचे तेव्हा आम्ही एकत्रच असायचे. तेव्हा आमचं बोलणं झालेलं आधी, म्हणजे मैत्रिणीप्रमाणे तेव्हा पण होतो आणि आता पण आम्ही तशाच आहोत मैत्रिणीप्रमाणे. लहानपणी साप, कोंबडा हे आवडते होते का प्राणी? मग एकदा घरात मी एकटी होती, आई वगैरे बाहेर गेलेले, दुपारची वेळ होती आणि मी अशीच बेडरूम मध्ये झोपलेली. तर अचानक म्हणजे मला जाग आली आणि मी बघितलं तर अरे बापरे, खिडकीवर एकदम मोठा साप. त्यामुळे मला खूप भीती वाटली. नंतर मग पटकन मी उठली, बघितलं आधी कसं आहे, किती मोठा वगैरे आहे. तर मी मोबाईल घेतला आणि त्याचे फोटो काढायला लागली. मला म्हणजे पहिला भीती वाटली मनामध्ये, पण नंतर एकदम त्याला बघून खूप बरं पण वाटलं. बरं वाटलं? 8 दिवस राहील तर बरं वाटलं. म्हणजे एवढा मोठा साप मी बघते आणि ते पण प्रत्यक्ष जवळून, खिडकी. मोठा होता. आणि मग कोंबड्याने काय केलं? कोंबडा मी घरी गेली का तो मागे मागे लागायचा, चावायला मागे लागायचा. आता कुत्रे वगैरे कसे लोक कुत्र्यांना घाबरतात, तसे आमच्या घरी कोंबडा होता एक मोठा. कोणी पाहुणे आले ना की पहिला कोंबडा कुठे आहे का बाहेर पहिला बघायचे, मग आमच्या गेटमध्ये इथे घरामध्ये यायचे. डेंजर होता म्हणजे खूप चावला वगैरे तर खूप त्याची दहशत होती तिकडे. कोंबड्याची दहशत असू शकते हे पहिल्यांदा मी ऐकतोय. जसं कुत्र्यांना घाबरायचे ना तसं आम्ही त्या कोंबड्याला घाबरायचे. असं कोण होतं ज्याच्या मागे तो कोंबडा जायचा नाही? आईच्या मागे? अजिबात नाही. आई त्याला तांदूळ वगैरे देत असेल? आम्ही पण द्यायचो. हो ना. पण मला सांगा, वहिनी लक्ष्मीच्या पावलानं तुमच्या घरी आली आणि त्याच्यानंतर काही दिवसात तुम्ही लक्ष्मीच्या पावलानं दुसऱ्या घरात गेला. तुम्ही सांगा, यांच्या येण्यानं तुमच्या आयुष्यात काय फरक पडला? हिनी ज्यावेळेला आमच्या घरात आली त्यावेळेला खूपच म्हणजे बदल माझ्यामध्ये पण आले. आम्ही ठाण्यामधून इकडे शिफ्ट झालो, विरारमध्ये शिफ्ट झालो. ते एक मोठा बदल आहे. तुमच्या बाबतीत कसा बदल झाला? तिचा स्वभाव एवढा म्हणजे व्यवस्थित आहे की आई बाबांना त्यांची सेवा बोला किंवा सगळ्यांना सांभाळून घे. पहिला सिनेमा कुठला बघितला? स्टुडंट ऑफ द इयर. लग्नाच्या आधी की लग्नाच्या नंतर? लग्नाच्या आधी. तेव्हा खूप चित्रपट दाखवले त्यांनी. हो. आणि आता लग्नानंतर? आताही दाखवतात, पण मोबाईलवर दाखवतात. बरं. आता मला सांगा, तुमचं बहिणीवर जास्त प्रेम आहे की बायकोवर? बरं, दोघींवरही आहे. दोघींवर. बरोबर. आता जरा उभे राहा. बसा इकडे. बसा. कसं वाटतं इकडे बसल्यावर? वाटतं. अरे ती गुलाबाची फुलं दिसत आहेत. विचारायचंच नाही. हे काय, कोणी तुम्ही आणली होती? हो. हे घ्या. वहिनीला प्रपोज करा ना. कसं? अरे प्रपोज करा. कसं कराल? ही गोष्ट जमेल का? ही गोष्ट जमेल का? बघूया ना, मला बघायची आहे कशी जमते. हा, हे काय? हा, काय हे काय आहे? गुलाब देताय. गुलाब देतो ना. नाही, ते देत आहे. तुम्ही काय फुलं विकायचं करताय का? हे पण काय प्रपोज कसं कराल? प्रेमाने गुडघ्यावर बसून द्यायला पाहिजे ना असं. हा, 1 2 3 टांग टांग टांग. अरे वा, आय लव्ह यू. अरे वा, व्हेरी गुड. तुम्ही कसं प्रपोज करा? द्या त्यांच्याकडे बघूया. इथे गुलाबाची फुलं दिसली म्हणून. आय लव्ह यू. हो नो, क्या बात आहे. बसा. पण तुमचं जास्त प्रेम कोणावर आहे? दोघींवर आहे. व्हेरी गुड. सेम आहे. हो. वा, छान. व्हेरी. हे बघा, हे जे आहे ना गंमत. हां, हे बघा, हे मोत्याचे झुमके कसे आहेत? चांगले. हे कोणा एकीलाच द्यायचे? दोघींना मग 2 म्हणजे एकीलाच. लवकर सांगा. बरं, द्या इकडे द्या. तोंडातून शब्दही फुटेल असा. ब म्हणून थांबले. पुन्हा त्याच्यात गंमत आहे. ब मध्ये बायको पण आहे आणि बहीण पण आहे. ऐका, आता मी तुम्हाला थोडंसं तुमचं म्हणजे अगदीच अडचणीचं होऊ नये म्हणून एक गोष्ट करतो. हे बक्षीस माझ्याचकडे ठेवतो आत्ता. हां, आणि मग हे बक्षीस या खेळाच्या शेवटी तुम्ही निर्णय घ्या कुणाला द्यायचं. चालेल? आता यानंतर खेळ, आणि या खेळामध्ये आपण बघणार आहोत की असंख्य वस्तू असलेला तो खोका मधोमध येईल आणि दोघींच्या समोर वजनाचा काटा येईल. बघूया काय होणार या खेळात. बरं, दोघींनाही मी जे वजन सांगणार ते वजन तुम्हाला गोळा करायचं. चला, वजन आहे 385 ग्रॅम. वेळ सुरू झाली.
द्या पटापट सांगा तुम्ही. बघितलं बहिणीकडे गेले पहिले. पटापट दे ना लवकर. अरे एक एक दे ना, एक एक दे ना. अरे एक एक दे ना, दोन लवकर, दोघींना नाही द्यायचंय. पाच पाच पाच. दिसतंय? 40. अरे 385. तुम्ही मागा वहिनी. अजून अजून 1 मिनिट पूर्ण झालं. कमी 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 एक मिनिट. कमी कर कमी. तू कमी कर आणि अरे एकदम छोटस. लवकर. 362. मागा मागा लवकर. क्लिप द्या. ओके झालं. अभिनंदन. 1 2 3 7 8 9 10 आणि 11. 2200 रुपयाचं बक्षीस. बर आता हे बक्षीस कोणाला दे? बहिणीला दे. का? बायको जिंकली आहे. बक्षीस हे जिंकणाऱ्याला देतात ना. तरी पण आमचं दोघांचं प्रेम बहिणीवर असतं. हो का? हो मग द्या. एक ताई उंबरठा ओलांडून ताईची वहिनी झाली. त्याचबरोबर गृहलक्ष्मीच्या पावलानं समोरच्या घरातली ताई या घरात आली. पण या सगळ्या प्रवासामध्ये एक व्यक्ती दोन्हीकडे समान होता. तो म्हणजे हा दादा, ज्याने आता हा खेळ सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर समतोलही राखला. यालाच म्हणतात नाती. तेव्हा याच नोटवर घेऊया काही क्षणांची विश्रांती. तुमच्या सौभाग्यवतींनी स्वभावात एकच बदल करायचा असेल तर कुठला करावा? काही झालं असेल म्हणजे थोडंफार चुकलं असेल तर तिला बोललं जातं, म्हणजे की असं करू नको तसं करू नको, किंवा जास्त प्रमाणात थोडासा ओरडा होतो. तिचं थोडं रिॲक्शन जास्त होते किंवा ती भडकते, रागावते, मग बोलायची बंद होते. थोडं ते जर कमी केलं तिने तर मग बरोबर. असं करता तुम्ही? राग येतो लगेच. राग येतो तुम्हाला लगेच? बरं तुम्ही सांगा, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? वेळ दिला पाहिजे. काय हो? नाही, आता कसं आहे, कामावर जातो, सकाळी जातो, रात्री येतो, आणि सुट्टी असेल तेव्हा मग काही कार्य असतात, हे असतात. मग आम्हाला म्हणजे कुठे असं फिरायला वगैरे जायचं असेल तर मग थोडा वेळ मिळत नाही. मग लग्न व्हायच्या आधी बराच वेळ मिळत होता का? तेव्हा कसा वेळ काढत होता? हा आता मग प्रयत्न करणार म्हणजे काढायला वेळ थोडा. नक्की. धन्यवाद. हो. तुम्ही सांगा. तिला राग आला तर ती पहिली बोलणारच नाही, एकदम शांत बसेल आणि मग नंतर मग एकदमच बडबड करत राहील की अरे असं झालंय तसं झालंय, बडबड बडबड करत राहील. हा मग ते मग शांत राहून मग नंतर बडबड करेल आणि पुन्हा एकदम बोलून झाल्यानंतर सगळं मग एकदम शांत राहील, मग व्यवस्थित बोलेल. काहीनी ते शांत न राहता पहिलंच बोललेलं चांगलं आहे. काय हो मान्य? हो. आणि आता तुम्ही काय त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांना जेव्हा कधी राग आला ना तो एकदम चिडून बोलतात ते, तर त्यांनी कधी चिडून नाही बोलायचं, बोलावं पण जरा नॉर्मल बोलावं, प्रेमाने बोलावं. हा एकदम चिडून म्हणजे राग आला तरी सुद्धा मला आता राग आलेला आहे एकदम म्हणजे खूपच एकदम चिडून एकदम अंगावर चिडून बोलतात. हो. का हो असं करता? कधी कधी होतं असं, पण आता मी प्रयत्न करेन की कधीपासून? कधी. बरं आता तुम्ही सगळ्यांनी या दोघांबद्दल, या दोघींबद्दल सांगा. पिंकू माझी बहीण आहे आणि ही भावाची मुलगा पिंकू कुठून आणली आता? पिंक काय नाव काय? पिंकू. पूनम. पिंकू कुठली? तुमच्यातली पिंकू कोण? तुम्ही? अच्छा अच्छा नमस्कार. मला वाटलं आता पिंकू कुठे, मी इकडे तिकडे. हा बोला बोला. नाही तर लहानपणापासून आम्ही पिंकू म्हणूनच हाक मारतो तिला. कळलं तुमच्या आणि हिला छकुली. पिंकू आता पहिल्यापासून कसं म्हणजे लाडावलेलीच होती. आता ती मला ऍक्टिव्ह वाटते लग्न झाल्यानंतर, कारण अगोदर ती अशी काम वगैरे काहीच नाही, फक्त म्हणजे मजेत कुठलंच काम आजपर्यंत तिने म्हणजे जेवण चहा सुद्धा कधी केला नसेल. तुम्ही पिंकूचं कौतुक करताय का? नाही पण आता मला ती खूप ऍक्टिव्ह जाणवते असं, की लग्न झाल्यानंतर तिच्यात खूप बदल झालेला आहे. स्वतःची जबाबदारी स्वतः सगळं म्हणजे करते. आणि छकुलीच्या बाबतीत सांगायचं, छकुली? छकुली कोण? तुम्ही? बरं चाललंय यांचं. पिंकू छकुली. नाही पण ती सगळ्या आमच्या भागात सगळ्यांना ते छकुली म्हणूनच ओळखतात तिला. खूप बोलायचंय सगळ्यांना छकुलीबद्दल आणि पिंकूबद्दल, पण आता बोलायचं नाही. तर आता पुढच्या खेळामध्ये तुमच्या अभिनयाने यांना बक्षीस मिळणार आहे. खेळ सोपा आहे. एक शब्द तुम्हाला दाखवणार, त्या शब्दाचा तुम्ही अभिनय करायचा सगळ्यांनी. ओठांची हालचाल करायची नाही, बोलायचं नाही. जर बोललं किंवा ओठांची हालचाल झाली
तर तो शब्द बाद होणार, पर्यायानं यांना मिळणारं बक्षीस जाणार. आणि तो शब्द तुमच्या दोघींपैकी ज्या आधी ओळखणार त्यांना बक्षीस मिळणार. एवढ्यावर संपत नाही, तुम्ही यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. तो शब्द ज्या गाण्यात आहे ते गाणं तुम्हाला गायचं आहे आणि ते सगळ्यांनी मिळून गायचं आहे. तयार आहात? ओके. 1 2 3. बोलायचं नाही. ठीक आहे. कट्टी वट्टी. लवकर. मस्त चाललाय अभिनय सगळ्यांचा. 10 9 8 छान जुळल्या गाठी. 7 मंगळसूत्र. 6 जुळल्या रे. चाळीस. 5 साखळी. 4. अभिनंदन. आता गाणं म्हणा. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आता पुढचा शब्द. 1 2 3. हा सुरू. लवकर बोलायचं नाही. हा करा करा सगळ्यांना अभिनय करा. हा मस्त जमतंय. हा व्हेरी गुड. लवकर. ठुमका. तुमका. चला ठुमका. अभिनंदन. दुसरं पण तुम्हीच. आता गाणं म्हणा. 1 2 3 4. वा 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 छान. चांगलं गायलं. अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेढी. पैठणी आज कोण जिंकेल असं वाटतं किंवा कोणी जिंकावी असं वाटतं? ताई. ताई जिंकावी असं वाटतं. व्हेरी गुड. तुम्हाला पैठणी कोणी जिंकावी? वहिनीने जिंकावी. वहिनीने जिंकावी असं वाटतं. व्हेरी गुड. बंधुराज आपलं काय म्हणणं आहे? ताई का बायको जिंकावी असं वाटत नाही तुम्हाला? वाटतं, पण तुम्हाला काय वाटतं कोणी जिंकावी? पूनम. मग बायकोनी ना. हो. बघितलं कसं प्रेम आहे त्यांचं. माझ्या बायकोचं मत ते माझं मत असं हो आहे. माझं बर. आता या खेळाला सुरुवात होणार आहे आणि या खेळात काय घडणार आपण बघूया. समोर 2 काचेचे बाउल ठेवलेले आहेत आणि ते हँडग्लोव्ज हातात घालायचे आणि खालती असलेला तो चेंडू, छोटे छोटे चेंडू आहेत ते उचलायचे आणि बाउलमध्ये गोळा करायचे. वेळ 1 मिनिटाची. 1 मिनिटामध्ये सगळ्यात जास्त चेंडू या दोघींपैकी ज्या कोणी गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. वेळ सुरू झाली. दहा 9 8 7 6 5 4 3 2. वेळ संपली. वेळ संपल्यानंतर जे टाकले ते हे 2 अधिक कमी होणार फक्त. वेळ. आणि आता बघूया. 1 2 3 4 5 6 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31. अभिनंदन. आता इथे बघूया. 1 2 3 4 5 28 29 30 31 आणि 32. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या गायकवाड वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाही. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या मोहिते वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. नणंद आणि भाऊजाई असा हा खेळ. हा रंगतो आणि मग
अनेक गप्पांसोबतच प्रत्येक क्षण आनंदात जातो. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.